कंठ लगावे सनकादिक ब्रह्मांड मुनीश नारद सारद सहित जमक मेरज कपाल जहाते कभी कोई न कही सके कहा तुम उपकार सुगरी वही राम मिलाय राजपद दी तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय युग सहस्र जो जन पर भानु प्रभु मुद्रिका मेल मुख माई दुर्गम काज जगत के देते सुगमानु राम दुबारे तुम रखवारे हो तनु आज्ञा बिनु पैसारे सब सुख रहे तुम्हारी शरण तुम रक्षक काहू को डरना आपण तेज समारो आपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे जपत निरंतर हनुमत भीरा सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा चारों युग प्रताप तुम्हारा है पर सिद्धि जगत बुधियारा असुर निकंदन राम दुलार अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे जहाँ जन्म हरि भक्त कहाई चित्तन धरई जय 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 हनुमान गोसाई जो शत बार पाठ कर कोई छोट ही बंदे महासुख होई तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। आज भगवंताच्या कृपा प्रसादानं शांडिल्य भक्ती दर्शनामध्ये अखंडानंद स्वामी भक्तिशास्त्राचं वर्णन करीत असताना
मनुष्याच्या चित्ताचं वर्णन करताय. आपण ज्याला चित्त चित्त म्हणतो, तर देवाला रोज अशी प्रार्थना केली पाहिजे की माझं चित्त तुझ्या ठिकाणी लागलं पाहिजे. माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे करी काही. हे देवा, माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहावं याच्याकरता तू काहीतरी कर. मग आता काय करायचं? तर आधी आपल्या चित्ताचं आपल्याला ज्ञान पाहिजे की आपलं चित्त कसं आहे. तर भक्तिशास्त्रामध्ये चित्ताचं वर्णन लोखंडाप्रमाणे केलं आहे. लोखंड जे असतं ते पगळतं फक्त अग्नीनेच, ते जड आहे. तसं प्रत्येकाचं चित्त जे आहे ते जड आहे. मग आता जड म्हणजे कसं, कशाने जड झालं? तर अनेक जन्माच्या कर्मानं फक्त संसाराविषयी चित्त पगळतं आणि इतर विषयी ते जड होतं. जिथे आपला स्नेह आहे तिथे चित्त नरम होतं आणि जिथे काही आपला फायदा नाही, स्नेह नाही, तिथे जड होतं. जसं मग आता भुसावळला काही झालं, आपलं कोण आहे तिथे होते, म्हणजे तुमचं चित्त झालं. माणसाचं चित्त नाही हो, वाईट झालं असं घडायला नको असं कोण म्हणे? ज्याचं चित्त मऊ आहे तो म्हणे. मग आता हे चित्त कठोर आहे. संसाराच्या वस्तू मिळाला किंवा संसाराचा संयोग झाला की हे चित्त ढिलं होतं. मुलगा मिळाला, मुलगी मिळाली, जावाई मिळाला, ते ढिलं होतं. साडू मिळाला की त्यावर असं आहे, चित्त ढिलं होतं, नाही तर ते कठीण आहे. म्हणून वियोगामध्ये थोडं गरम होतं. वियोग झाला गरम होतं आणि लोखंड गरम झालं की पगळतं. म्हणून वियोगामध्ये मुलाचं दुःख झालं, मुलीचं दुःख झालं, पैसे हरवले, चोरी झाली, पगळून जातं चित्त. कारण दुःखामुळे त्या जडाला अग्नी लागला आणि त्यामुळे चित्त जडलं. आता चित्ताचा स्वभाव असा आहे की विषयाच्या ठिकाणी विषय ग्रहण करणं. कोणाला कधी कळालं की याला इतके लाख मिळाले, कसे मिळाले, चाल. म्हणजे विषयाच्या ठिकाणी चित्त ताबडतोब आकर्षित होतं. आमच्याच्या मुलीचं लग्न कधी आहे, आता ठरलं निघणं पत्रिका नाही, काय घेतलं, इतकं आपल्यासारख्याला नाही भेटत. हे जे चित्त आहे हे या संसाराच्या संयोगाच्या ठिकाणी पकडून जातं. दुसऱ्याला फायदा होत असेल तर विरघळतं. ना ज्याचं त्याचं नशीब, आपल्या नशिबात काही नाही, रडायला लागतं. म्हणून जसं फोटोच्या कॅमेऱ्यामध्ये समोर असलेलं चित्र कॅच होतं, त्याप्रमाणे संसारातल्या गोष्टी चित्तामध्ये बसून जातात. ते बरोबर चित्त त्या संसाराला आकर्षित, ते पगळत असते, कोणी असो. म्हणून आता आपल्या शरीरामध्ये कॅमेरे किती आहे पाहिलं पाहिजे. पहा तुम्ही, आता सगळे गुन्हे जे सापडत आहे ते कॅमेऱ्यामुळे सापडत आहे. आता काल बघा गोंधळ चाललेला होता, त्या माणसाने एक स्प्रे आणला आणि पोलिसांच्या तोंडावर मारला. आता एका पोलिसाने त्याचा हात प्रेस धरला, ते चित्र लोकांनी काढून टाकलं आणि पोलिसांनी मारलं हे चित्र टाकून दिलं. त्याने काय केलं, मग दुसऱ्या कॅमेरावाल्याने सांगितलं का मारलं ते पहा. म्हणजे आपल्यापुरतं घ्यायचं आणि खरं त्याने गुन्हा केला. सगळ्यांच्या तोंडावर स्प्रे मारला म्हणजे त्यांना दिसणार नाही ना. 50 लोक होते ते, त्याने बरोबर 50 फिरवता फिरवता एकाने पकडलं असतं. मग आता तो त्याला मारणार नाही तर का त्याचे पाय पडेल.
म्हणजे तुम्ही कॅमेरा सुद्धा स्वार्थाकरता लावला तर काय उपयोग आहे त्याचा? कॅमेऱ्यात जे आहे ते बा, कारण लावला आहे तो, तुम्ही त्याच्यासमोर गेल्याशिवाय तो तुम्हाला कॅच करणार नाही. तसं आपण संसारातल्या स्वार्थाच्या गोष्टी लवकर कॅच करतो. नुसतं कोणीतरी बातमी सोडायला पाहिजे की 1 तारखेला पेन्शन वाढणार आहे, बस ही बातमी कळाली की जो तो तपास करत फिरेल. आता वाढली तर येईनच ते आपल्या हिस्स्याला, पण नाही किती वाढली, काय वाढली, केव्हा वाढली, कशी वाढली. बरं, कोणाला अर्ध माहिती असतं, कोणाला पुरं माहिती असतं, तो सांगत जातो. बरोबर चित्त आकर्षित होतं. घरी आल्यावर म्हणतो आता आपली पेन्शन वाढणार आहे, काही चिंता करू नको. वाढली किती? 1%. 1% वाढली. असं चित्त आकर्षित होऊन जातं. ज्याला 50,000 पेन्शन आहे त्याची बी फजित आहे, आणि ज्याला कमी आहे त्याची फजित. कारण त्या 50,000प्रमाणे त्याचा खर्च आहे, याच्याप्रमाणे याचा खर्च आहे. अगदी ठरलेलं असतं ते. पैशाने व्यवस्था होईल, व्यवहार येतो, पण शांती मिळेल असं नाही. चित्त स्थिर होईल असं नाही आहे. म्हणून ते म्हणतात आपल्याला कानानं आपल्या आत जातं, चित्ताजवळ पोचतं, डोळ्यानं चित्ताजवळ पोचतं, जिभेनं चित्ताजवळ पोचतं. दुसऱ्याला पाहिला, वस्त्र हात लावला की हाताने बोल काय सुंदर आहे, गेलं ते. आणि नाकाने एवढे इंद्रिय, म्हणजे जेवढे ज्ञानेंद्रिय आहे ते ज्ञानेंद्रिय ते चित्र आपल्यामध्ये ओढून घेतात. हे आपले कॅमेरे आहे. आता बा तिथे गोंधळ घालणारे लोक जास्त होते. त्या गोंधळ घालणारे आल्यामुळे चांगले लोक जे नेमाने बसले होते त्यांना मार खावा लागला. म्हणजे त्यांचं काही घेणं नव्हतं, त्यांचं ते काही गोंधळ करतच नव्हते. गोंधळ करणारे दुसरे सोडले गेले, त्यामुळे चांगल्याने मार खाल्ला. ते 2 ढोरं असताना तर एकामेकाला बांधलेले असतात, तो ते वडाळ ढोर काय करतो, चांगल्या ढोराला मार खाऊ घालतो आणि स्वतः बसून जातो. तसं आहे ते. दुसंगती जी आहे ती माणसाला सुसंगतीला, अहो गावराणी तूप ठेवलं नाही, हिंगाचा डबा ठेवला तर वास कोणाचा येईल? हिंगाचा. गावराणी तुपाचा वास येणारच नाही, कारण तो इतका उग्र आहे, तो फोडणीमध्येच बरा लागतो. तो फोडणीमध्येच वास आला, पण त्याच्याही जाहिराती किती असतात मसाल्याच्या, तो खाऊन दाखवतो त्या जाहिरातीत, आणि लगेच आपण दुकानातून घेऊन येतो. हे जे कोणी सांगितलं, कोणी कॅमेरा घेतला, जिभेने, कानाने ऐकला आणि जिभेने आणलाच. तोही दैवयोगानं डब्बा उंदराने कतरलेला निघाला. एकच होता तो, देऊन टाक म्हणे. कारण त्या जिभेनं ती चटक घेतली ना, टेस्ट असं करतो तो, टेस्ट असं आहे. हे आपले इंद्रिय खेचून घेतात आणि त्याच्याने चित्त कठोर होत जातं. मिळालं तर बरं आणि नाही मिळालं तर दुःख. चित्त कठोर होत जातं. हे दृष्ट लोक जे आहे ना, एकदा कुठेतरी अपमानित होतात आणि मग ते क्रूर कर्म करायला लागून जातात. मग त्यांना ते वाईट कर्माची, या जिल्हा पेठेमध्ये हा येतो ना लक्ष्मी झेरॉक्सवाला, याच्या घरी चोरी झाली होती आणि ते इथे बसले होते. चोराने त्यांना इथे पाहिलं आणि पकडल्या गेल्यानंतर त्यानं सांगितलं होतं की हे मंदिरात बसले होते आणि मग मी यांच्या घरी चोरी गेली. तो पकडला गेला आणि सस्पेंड PSI होता तो. त्यांनी सांगून टाकलं होतं हे मंदिरात बसले पाहिजे, मग घरी गेलो म्हणे यांच्या. भरवस्तीत घर आहे. चित्त जे आहे, कारण कुठेतरी ठेच लागली, चुकीचं काम झालं आणि नंतर
वाम मार्गाला लागून गेला. म्हणून ते म्हणतात नेहमी वाम मार्ग सोडला पाहिजे. वाम मार्ग धरला म्हणजे चित्ताच्या ठिकाणी विपरीत अवस्था होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझे चित्त तुझे पायी ठेवी ऐसे करी काही. देवा, मग देवाने उत्तर दिलंय की मला प्रत्येक ठिकाणी करता येईल. तर देव वसे ज्याचे चित्ती त्याची घडावी संगती. तू असं कर, ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे यांची संगती धर की तुला सुसंगत लागेल. कारण माणसाला संगतीशिवाय आणि पंक्तीशिवाय सुधारता येत नाही. म्हणून संगती संग दोषेनं, माणसाला संगतीच्या दोषानं चांगले गुण लागतात आणि वाईट संगतीनं वाईट गुण लागतात. म्हणून जी गोष्ट आपल्याला आठवण येते, पहा तुम्ही आपलं चित्त किती असतं. लहानपणी आपण खेळताना पडलोय हे मोठ्यापणी सुद्धा सांगतो. अरे मी सुद्धा असं खेळून जेव्हा पडलो हो, म्हणजे ते चित्ताने बरोबर तुमचं तर त्या दिवशी दाखवून दिला तुम्हाला प्रसंग. जसा हा कॅमेरा उघडला की तुम्ही काय केलंय ते तुम्हाला दिसून जातं. तसं आपल्याला या चित्ताला आठवण येऊन जाते की आपण लहानपणी असं केलं होतं, अमक्याने मला मारलं होतं, माझ्या वडिलांनी चुकलं तुम्हाला मारलं होतं, शिक्षकाने मारलं होतं. हे तुम्ही किती वयोवृद्ध, कारण त्याचा फोटो तुमचा पक्का बसला. तो कोणी मदत केली असेल ते पण आपल्या चित्तामध्ये पडतं. कारण चित्त काय करतं, या संसाराच्या गोष्टी पक्क्या धरून ठेवतं. मग जर चित्त गोष्टी पक्क्या धरतं तर तुम्ही भक्तिशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, देवाला चित्तात बसवून घ्या. पण तुम्हाला देवाचं केलेलं आठवणार नाही. हा केव्हा तरी सत्यनारायण केला होता, वास्तुशांतीची तारीख आठवणार नाही. कारण त्याच्यामध्ये चित्त देत नाही आपण. मुलं अभ्यासात चित्त देत नाही. मुलं अभ्यासामध्ये चित्त देत नाही. आणि अभ्यासात चित्त दिलं, आता ते प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांना पकडलं आहे, त्यांना शिक्षा होणार आहे, न्याय लागणार आहे. पण म्हणतात त्यांना पकडलं नाही, ते जेलमध्ये आहे, तपास चालू आहे. काही गोष्टी घाईने करून चालत नाही. त्याचा खरा कुठून उगम आहे तो शोध घ्यावा लागतो, त्याच्याशिवाय ते बंद होणार नाही. म्हणून ते म्हणतात डोळे बंद केले की आपल्याला आपल्या चित्तामध्ये आपलं पूर्व आठवतं सगळं. असे गरिबीचे दिवस काढले, असा अभ्यास केला होता, आम्ही कंदिलात अभ्यास करत होतो, आम्हाला इतक्या सवलती होत. बरोबर चित्तामध्ये ते आपण दुसऱ्याला तोंडाने सांगतो. म्हणजे काही तोंडाने बाहेर पडतं आपल्या चित्तामधलं. म्हणून मुख हे सुद्धा कॅमेरा आहे. जुन्या आठवणी, लग्नाच्या दिवशी काय फजिता झाली होती, खूप पाणी पडलं होतं, कसे तरी घरी पोहोचले, बरोबर आठवतं. म्हणून ईश्वराची कृपा करण्याकरता आपल्या मनामध्ये ईश्वराचं गुणांवर्णन ऐकल्याशिवाय चित्त ईश्वराकडे लागणार नाही. म्हणून सगुण चरित्रे परम पवित्रे, देवाचं सगुण चरित्र ऐकावं. बरं आता काय झालं, गजानन महाराज, साईबाबा, त्याच्यानंतर स्वामी समर्थ यांचे चरित्र लोक वाचतात. पण कशाकरता वाचतात? काम होण्याकरता, नोकरी मिळण्याकरता, पोरं होण्याकरता. मग त्यामुळे ते काम झालं की डोक्यातलं चाललं जातं. पुन्हा दुसरं संकट आलं की लगेच पोती काढली. तुम्ही जर रोज एक अध्याय वाचायचं ठरवलं असतं तर तुमच्या चित्तामध्ये ते, म्हणजे तुम्ही त्याची उपासना केली पाहिजे. काम आडलं की शेगावला जाऊन पारायण करतात. शेगावलाच गेलं पाहिजे असं कुठे आपल्या घरी नाही करताय. तुम्ही जर घरी पारायण केलं तर महाराज शेगावून तुमच्याकडे येतील. कारण देवाचं काम असं आहे, जिथे भक्त असतो तिथे तो जातो. आता बघा तुम्ही, आपण रोज पंढरीचं वर्णन करतो, म्हणजे वारी तिकडे जाते, पण आपल्याला इथे रोज पंढरीचं वर्णन करतो म्हणजे आपलं लक्ष कुठे लागलं आहे? पंढरीकडे. म्हणजे तिथे गेलंच पाहिजे. एकदा जाऊन आलं
तिथे गेलंच पाहिजे की नाही लोक चालले, आज इथला मुक्काम असेल, उद्या तिथे पोहोचतील, एक दशमीला सगळी मोठी दिंडी निघेल, एकादशीला लोक आता लोक जाऊन आले ना बिना दर्शनानं आले, तर गर्दी इतकी झाली आहे लगेच परत यायचं आहे, दर्शन नाही होत आहे. आल्यावर काय म्हणणार गॅमूरमध्ये नसते गेले तर बरं झालं कारण आता ते दर्शन होणं कठीणच आहे. किती तास लागत आहे? 12 तास लागत आहे. आता दशमीपासून तर जास्तच लागतील. आपला जळगावचा माणूस जेवण वाटतोय, आला त्याचा निरोप सकाळीच. पहा तुम्ही एकादशीच्या दिवशी 14 क्विंटल साबुदाणा आहे. 14 क्विंटल म्हणजे दाणे किती आणि डाळडाचे डबे किती, त्या लाईनीमध्ये वाटतोय तो. भाऊचा मित्र गेलाय कृष्णा पाटील वाटाला. पहा तुम्ही आपलं चित्त तिकडे लागलंय. जरी शरीरने गेलं तरी चित्त आपलं तिकडे. रोज आपण विषय काढतोय, एकादशीपासून सुरू केलंय आपण. रोज वारीचं चिंतन करायचं. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. पहा तुम्ही आपण आता डोळे बंद केले सगळ्यांनी की लगेच पांडुरंग दिसायला लागून जाईल रुक्मिणी, कारण आपल्या चित्तामध्ये तो आहे. म्हणून आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, काकुळती माझा जीव. आपला जीव काकुळ झाला की भगवान आपल्या समोर उभा राहतो. कसा आहे म्हणे भगवान? महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलीकाय दातुम मुनिंद्री समागत्य तिष्ठ आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. चित्तामध्ये आपण ठेवलं. आपलं प्रवचन 10:30 आहे, 10 वाजेपासूनच आपण काय करतो, चला अर्धा तास राहिला, चला जाऊन पोहोचलं पाहिजे. म्हणजे आपल्या चित्तामध्ये बसून लोक म्हणतात जाऊ द्या हो, ते 11:45 सुरू होतं, केव्हा केव्हा काय लावलं आहे. म्हणजे ज्याच्या चित्तात नसतं तो 11:45 घरून निघतो, असं आहे ते. म्हणून ईश्वराची कृपा आपण भरली पाहिजे. आपल्याला ज्याप्रमाणे जगाची किंवा घडलेल्या घटनेची आठवण येते त्याप्रमाणे परमेश्वराची आठवण आली पाहिजे. कोणी सांगितलं की बा आम्ही बद्रीनारायण गेलो, आपण जर जाऊन आलो असेल, डोळे लावले तर बद्रीनारायण बरोबर डोळ्यासमोर येऊन जाते, कारण आपण एकदा ते पाहिलं आहे आणि आपल्या चित्तामध्ये ते आहे. आता नवीन सुधारणा झाली असेल, मंदिर मोठं झालं असेल, पण देव मात्र तसाच आहे. तेव्हा कमी पैसे येत होते, आता जास्ती पैसे येतात, तिथे बी चोरी होते. अवस्था होते. म्हणून ते म्हणतात आपल्याला संसार करण्याकरता काही विद्या शिकावी लागते आणि त्या विद्येनं आपण कमाई करतो. कमाई करण्याची अक्कल असते आपल्याला, कारण आपण त्याच्याकरता विद्या शिकलेलो असतो. पण खर्च करण्याची अक्कल नसली तर मात्र पैसे कमी पडतात. म्हणजे कमवायची जशी अक्कल आहे तशी खर्च करण्याची सुद्धा अक्कल आहे. ती जर नाही वापरली तर ते आपल्याला पुरे पडत. म्हणून पूर्वीचे लोक म्हणे अरे खिच्याचा सल्ला घेऊन बोल ना. काय म्हणायचे ते? खिच्याचा सल्ला घे. आजच जर 400 रुपये खर्च करशील तर शेवटच्या दिवशी उरणार नाही. जिलेबी खाण्यापेक्षा मुरमरीन शेव खाऊन घे, पारोळ्याचा भत्ता, सोपी गोष्ट आहे. असं आहे ते. जिलेबी खाशील तर 2 पैसे जास्त जातील, तुला कुठून जातील. म्हणजे खाण्यावर सुद्धा, खर्चावर सुद्धा बुद्धी वापरायला पाहिजे. नाही वापरली तर मी म्हणते ना कोणातून घ्यावं लागतं आणि घेतलं की द्यावं लागतं. म्हणून ते शिकलं पाहिजे. विद्या तीच की जे शिकले आहे ते जीवनात विवंचना यायला नको. विवंचनाने आली पाहिजे. जेव्हा विवंचना येत नाही तेव्हा ती विद्या सफल होते. आज काही लोक काही खर्च करून टाकतात आणि नंतर ऐन पोरांच्या लग्नाच्या वेळा, पोरांच्या याच्या वेळा उरत नाही म्हणते.
म्हणून ती विद्या नाही. मग विद्या तीच की जी विवंचना उभी करत नाही. विवंचना हल्ली लोक भारी कपडे रोजच घालतात. पूर्वी लोक भारी कपडे सणावाराला, बाहेर जायला, गावात जायला एवढ्याच वेळेत वापरायचे. मग साधे राहिले, कारण ती योजना होती. आता वायफळ खर्च किती आहे, त्यामुळे लोकांना पुरत नाही. हौशी हे ते नवीन निघालेली वस्तू लगेच घेऊन टाकतात. बाजारात तर येणारच वस्तू, आणि नाही मिळाली तर मग दुसऱ्याची चोरतात. आता मोबाईल चोर किती आहे बा, चालू गाडीतून ओढून घेतो तो खिडकीतून. तुम्ही बाहेर हात करा, काढाचा जाऊ कशा गेला असतो. मग काय आहे, तर विद्या अविद्या होऊन जाते. म्हणून ते म्हणतात आपल्याजवळ जी ममता आहे त्या ममतेमुळे आपण करतो. म्हणून शास्त्रामध्ये एक उपाय सांगितला आहे, भगवंताचं गुणान वर्णन श्रवण करत जा. म्हणजे अविद्येच्या ठिकाणी चित्त न जाता भगवंताच्या ठिकाणी. कारण भगवंताच्या जवळ एकही दुर्गुण नाही आहे. भगवान हा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. 6 सगळे गुण आहेत, आणि त्या गुणामुळे मनुष्याची बुद्धी चांगली राहते. म्हणून चित्त जास्तीत जास्त भगवंताकडे दिलं पाहिजे आणि भगवंताचं गुणान वर्णन श्रवण केलं पाहिजे. भगवान कसे आहे म्हणे, तर कोमल स्वभावाचे आहे. कोमलांगम श्यामलांगम. भगवंताचं अंगच कोमल आहे, आणि त्या कोमल अंगाचं आपण ध्यान केलं. रामाचं रूप, कृष्णाचं रूप कोमल आहे, आणि त्यामुळे आपला स्वभाव सुशील होतो. भगवंताचं ध्यान केल्यानं स्वभाव सुशील होतो. आपल्या स्वभावामध्ये अभद्र शब्द येत नाही, कोणाशी वाद वाढत नाही, आणि उदार आहे भगवान, सुंदर आहे आणि मधुर आहे. हे सद्गुण भगवंतामध्ये आहे. म्हणून आपण भगवंताचं चिंतन केलं की हे गुण आपल्यामध्ये येतात आणि आपण सर्वज्ञ होतो. म्हणजे आपल्याला जीवनातलं सगळं ज्ञान प्राप्त होतं. कारण भगवंताचे भक्त वागले कसे आहे पहा तुम्ही. शेगावचे जे प्रमुख पाटील आहे, यांनी सुरुवातीपासून मंदिरामधलं अन्न आणि पाणी प्यायलेलं नाही. अजून त्यांचे वंश अन्न पाणी पीत नाही. जातात, काम करतात, पाणी प्यायला, जेवायला घरी येतात. का चाललं आहे 100 वर्षापासून हे, तर त्यांचं चित्त महाराजांकडे लागलेलं आहे. काय हरकत आहे त्यांना रोज जेवायची? नाही, जेवायचं नाही. इथे आपण यायचं नाही, काम करायचं. त्यामुळे त्यांची खाजगी संपत्ती वाढते, पोरं सुखी आहे. दुसरा माणूस घुसला तर खाईन का नाही तिथे, आणि चोरेन पर असं आहे. त्यांच्यावर कृपा आहे महाराजांची. 3री पिढी आहे तरी तसंच आहे. तिथे गेलेला माणूस वाईट बोलत नाही. माऊली 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 का, तर त्यांचं चित्त महाराजांच्या पायी आहे. त्यांचं चित्त महाराजांच्या पायी आहे. तुम्ही दर्शनाला नंबर नका लावू, असं बाजूला बसून द्या आणि असं ध्यान करा. महाराज तुमच्याजवळ येऊन जातील ध्यानामध्ये. कोणत्याही देवाला आपल्याला बोलवता येतं. आपल्या चित्तामध्ये फक्त देवाविषयी दया पाहिजे. म्हणून ते म्हणतात परमात्मा सर्व शक्तिशाली, सर्व शक्तिमान असून परमकृपाळू आहे, सुशील आहे. म्हणून परमात्म्याचे गुण आपल्याजवळ येतात आणि आपलं लोखंडाचं हृदय पगळतं. भगवंताचे गुण येतात आणि आपल्या चित्ताला लागतात. ते चित्ताला ते गुण लागले की चित्त पगळायला लागलं. चित्त पगळायला लागलं म्हणजे डोळ्यातून आसू येतात, अंगावर रोमांच उठतात. कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप.
हृदयामध्ये रामाचं रूप प्रगट होऊन जातं. मग हे लोखंडाचं जे चित्त आहे याला पघळण्याकरता आपलं चित्त भगवंताशी समरस झालं पाहिजे. ते भगवंताशी समरस झालं की बुद्धी समत्व येते. बुद्धीमध्ये समत्व आलं की दुःख दूर होतं. समत्वम योग उच्चते. समत्वाने योग उच्चतो. समत्वाने मनुष्य चांगला आहार खातो, चांगल्या लोकांशी बोलतो आणि वाईट गोष्टी सुरू झाल्या की तिथून निघून जातो. म्हणून समत्वम योग उच्चते. आता बघ किती लोक येतात, शिकलेले लोक आहेत किंवा इथे प्रवचन चाललं आहे, मग घंटा वाजवायचा तर कसा वाजवायचा, हळू वाजवायचा. असा जोरात ठोकता की इथे काय चाललंय इकडे लक्ष नसतं. तरी मी उदाहरण देतोय बरं. कशा बगीच्यात फिरताय म्हणजे शिकल्याचा काही परिणाम आहे का, किंवा काय चाललंय इथे, आपण कसं करावं, कसं वागावं, कसं बोलावं. म्हणून मंदिरात पात्रता असल्याशिवाय जाऊ नये असं आहे ते. हे कळायला पाहिजे ना. एवढ्या जोराने घंटा वाजवतात सुशिक्षित लोक, आता सभ्य लोक टिकून जातात, शेवटी आपल्याला सांगावं लागतं. आता मी रोज प्रवचन आटोपलं की सांगणार आहे की बसणाऱ्या लोकांनी पुन्हा मला उठा म्हणू नका, 12च्या आत सगळे निघून जा असं सांगावं लागणार आहे. उठतच नाही, सांगावं लागतं की बाहेर निघा. 12 वाजले मंदिर बंद होणार, निघून जायचं. इतक्या लवकर बंद करताय का? असं आहे ते. अहो नवरा बायकोची भानगड मोडाले तर शिव्या द्यायला लागून जातं. पाहत नाही तुम्ही भानगड मोडा पण आवाज तर कमी करा. म्हणून ते म्हणतात की भगवंताचे गुण घेतले पाहिजे. हृदय पगळतं आणि द्रवित होतं आणि हृदयामध्ये द्रवित झाली की देवाचं चित्र आपल्या हृदयामध्ये बसतं. हृदयस्थो जनार्दना. म्हणून हे लोखंडाचं हृदय जे आहे ते भगवंताच्या गुणांवर्णनाशिवाय पगळणार नाही आणि ईश्वराची प्राप्ती होईल आणि व्याकुळता निर्माण होईल. बुद्धी क्षुब्ध होणार नाही, शरीराची दैना होणार नाही. हृदय पगळलं की संतापाने काय होतं, ब्लड प्रेशर वाढून जातं, क्रोध येतो, ब्रेन हेमरेज होतं. आपण संताप करतो, मुलगा ऐकत नाही. मुलगा आता ते नांदेडून आजी आली होती ना, ते म्हणे दादा नातूचं विचारायचं आहे आणि दोन्ही सुनेतन पोराचा विचार. म्हणून नातू कोणाला झाला म्हणे त्यांना, पण ती एकत्र राहत नाही म्हणे. पहा आता मुलगा झालाय तरी एकत्र राहत नाही. आता करणार काय मनुष्य, तर देवाची आराधना. पण त्या दोघांनी केली तर होईल ना, ते एकाने केली तर नाही होणार. आपण काय म्हणतो, कर हे कर ते कर, करून पाय, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. कारण ते दोघांचा विषय आहे, दोघांना एकत्र राहायचं आहे. म्हणजे दोघांचं चित्त पगळलं पाहिजे. एक जर कठोर चित्त असेल तर ते एकत्र राहणार नाही. मग अशा ठिकाणी आई आणि वडिलांनी अपशब्द बोलू नये. कारण अपशब्द बोललं की ते चित्त आणखीन बिघडतं. आपण त्या पोरीचा बाप काढतो, मग काय होतं तिथे, भांडण, राखेल, पेट्रोल. असं करायचं ना. आज मी ऐकलं समजून उद्या सांगेल असंच बोलावं लागलं, नाही तर मग पंचायत होते सगळी. नाही तर पैसे. म्हणून ते म्हणतात आपली बुद्धी क्षुब्ध व्हायला नको. कारण शरीर गरम झालं की बुद्धी गरम होते.
शरीरातला निघालेला वायू सुद्धा गरम निघतो क्रोधाने, आणि क्रोधाने नाश होतो. म्हणून हृदय द्रवित झालं पाहिजे, आणि हृदय द्रवित होण्याकरता भगवंताचं गुणांवर्णन आपल्याकडून झालं पाहिजे. मग आता नेहमीच गुणांवर्णन होईल का? तर फावल्या वेळामध्ये नामस्मरण तरी झालं पाहिजे. जो आपल्याला काही काळ मिळतो जीवनामध्ये, दिवसभरामध्ये, त्याच्यामध्ये स्मरण झालं पाहिजे देवाचं. जसं जसं स्मरण होत जाईल तसं तसं चित्त जे आहे ते जड बनलेलं आहे विषयाच्या सुखामुळं, ते पगळत जाईल. आणि चित्त जसं जसं पगळेल तसं आपल्या मुखातून चांगले शब्द बाहेर पडतील. अमंगलवाणी नको माझ्या मुखा, त्याहुनी मी मुखाची बरा. वाईट ती वार्ता नको माझ्या काना, त्याहुनी मी बहिराची बरा. पापाची या दृष्टी नको माझ्या डोळा, त्याहुनी मी आंधळा. म्हणजे बरं काय, ते आपण पाहायचंच नाही वाईट गोष्टी. कारण वाईट गोष्टी पाहिल्या की त्याच्या डोळ्यातून मनावर, चित्तावर परिणाम होतो. आणि मनावर आणि चित्तावर परिणाम झाला की दुष्परिणाम होतात. अनुभव चांगला येत नाही, क्रोध येतो, आणि क्रोधाने रक्तात दोष निर्माण होतो. ज्याप्रमाणे कामाने होतो त्याप्रमाणे क्रोधाने होतो. बरं, क्रोध काय येतो? तर अतिलोभ असतो म्हणून क्रोध येतो. अतिलोभ तो क्षोभ नाना प्रकार. अतिलोभ झाला, लोभ असावा पण त्याला मर्यादा आहे. दुसऱ्याचा नाश करून आपला लोभ पुरा नाही करायचा. आपल्याकडे नोकर असला तरी त्याचा जीव घेऊन नाही, त्याला मर्यादा द्यायची. एवढ्याच वेळा काम करत समजा, आणि मग करूनच घ्यायचं आहे तर ओव्हर टाईम असं आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. एकटी सून असली तर तिला सांगितलंच पाहिजे, बेटा थोड्या वेळ झोपून घे बरं. आता आम्ही का झोपत होतो का? असं नाही करायचं. आपली बरोबर आहे, तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. काळाचा विचार केला पाहिजे. आणि काळ म्हणण्यापेक्षा पूर्वीसारखं शरीर चांगलं राहिलेलं नाही आहे. कारण हे शरीर जे आहे आहारावर अवलंबून आहे, आणि आजचा आहार म्हणजे सगळा बाहेरचा आहे. आतला आहार नाही, घरचा आहार नाही आहे. म्हणून ते म्हणतात, ज्याप्रमाणे सोनं आणि चांदी, आपण सोनाराकडे मोलाला गेलं की तो आधी अग्नीत टाकतो आणि त्याच्यातली घाण काढून टाकतो, आणि मग म्हणतो याची किंमत इतकी. त्याप्रमाणे भगवंताच्या नामस्मरणानं आपलं चित्त निर्मळ होतं. पण नुसतं नामस्मरण करूनही चालणार नाही, तर कोणाच्या तरी संगतीत राहिलं पाहिजे. ज्याचं चित्त भगवंतामध्ये अशाच्या संगतीत राहावं. जयाच्या संगतीचा विराग झाला, मनोदडीचा दडवास गेला. श्री गुरुदत्ताईसा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. ज्यांचं चित्त शुद्ध आहे यांच्या संगतीला राहिले की आपलं चित्त शुद्ध होतं आणि गुरुच्या चरणाचं आपल्याकडून स्मरण होतं. म्हणून सोनार त्या रकमेला अग्नीत टाकतो आणि अग्नीत टाकून त्याच्यातला दोष काढून टाकतो. त्याप्रमाणे आपण भक्तीच्या योगानं आपलं मन द्रवित करायचं. मग भक्तीचं मनाचं उलटं करावं लागतं. मनाला उलटं केलं की नम शब्द होतो. आपण भक्तीनं नम्रता झालं, नमलो की आपलं चिंत शांत. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. बलिराजानं भगवंताला 4 महिने आपल्याकडे ठेवून घेतलं, म्हणून आपल्याकडे 4 महिने चातुर्मास्य असतं. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिकाचे 15 दिवस. चातुर्मास्यामध्ये काय करायचं? एक भुक्त राहायचं, देवाचं स्मरण करायचं, देवाचं गुणानुवाद श्रवण करायचं. म्हणून पाहता तुम्ही, श्रावण सुरू झाला की संपत शनिवार येईल, सूर्याचा रविवार येईल, शंकराचा सोमवार येईल,
देवीचा मंगळवार येईल, बुधाचा बुधवार येईल, गुरुचा गुरुवार येईल, शुक्रवार बाली जायचं येईल आणि शनिवार संपत शनिवार येईल. म्हणजे काय होईल, महिनाभर एक वेळा जेवून देवाचं करेल. म्हणून 4 महिन्यामध्ये मनुष्य आपल्या चित्ताला, मनाला, बुद्धीला आणि अहंकाराला कमी करण्याचे प्रयत्न करतो. माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे करी काही. तर देव वसे ज्याचे चित्ती, त्याची घडावी संगती. मग देव वसण्याचं चित्त म्हणजे सत्संग, प्रवचन आणि कीर्तन. म्हणून चातुर्मास्याकडे आपल्याकडे सगळे सण लावले आहे. हे झालं की ते झालं की ते झालं की ते, आणि एकदा दिवाळी झाली करा लग्न. म्हणजे 4 महिन्यामध्ये आपल्या चित्ताला पगडवायचं आहे. वैराग्याच्या योगानं चित्तामधले दोष काढायचे आहे. जसं सोन्याला अग्नीत टाकलं की सोन्यातले चांदीचे दोष निघून जातात, त्याप्रमाणे चातुर्मास्यामध्ये भगवंताच्या या व्रत वैकल्याने किंवा उपासनेनं किंवा पायीवारीनं, पाहता हे जे पायीवारी करून येतील ना, 4-5 महिने त्यांच्या डोक्यात तोच आनंद असतो. आणि मग मधूनच सांगणार एक गाव फार भुक्कड होतं, नुसतं वरण पानसट होतं. कारण ज्याचं खाण्यात चित्त आहे तो तेच सांगेल. देव एका ठिकाणी चांगलं देतो आणि दुसऱ्या ठिकाणी कमी देतो, कारण आपल्याला चटक लागायला नको. आई मुलाला दूध किती पाजते, त्याला उलटी होणार नाही. आपण सुद्धा उलटी होईल असे जेवलं तर काय खरं आहे, म्हणजे थोडं कमीच खाल्लं पाहिजे ना. म्हणून परमात्मा केव्हा देतो केव्हा देत नाही, त्याचं कारण आहे. सारखं मिळालं म्हणजे मनुष्य आळशी होतो, कमी श्रमानं मिळालं की आळशी होतो. म्हणून परमात्मा आपल्याला आळशी होऊ देत नाही, उद्योगी राहतो. आणि उद्योगाच्या घरी देव पाणी भरतो, उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. म्हणून त्यावेळेस आपलं चित्त उपासनेनं पगळतं आणि ते शुद्ध होतं, मन सुद्धा द्रवित होतं. आणि मग आपल्यामध्ये ही ब्रह्मविद्या बसते. म्हणजे जे आपण ऐकलंय तसं वागावं असं आपल्याला वाटतं. नाही तर लोक ऐकतात पण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत नाही. मुलगा शाळेत अभ्यास शिकला की घरी आल्यावर त्याची उधळणी करतो, म्हणजे त्याच्या लक्षात राहतं की आज आपल्याला काय शिकवलं, त्याच्यातलं महत्त्वाचं काय. हा स्वाध्याय त्याने केला म्हणजे त्याला जास्ती जड जात नाही, म्हणून त्याला स्वाध्याय म्हटलंय. आपण सुद्धा सत्संग ऐकल्यानंतर एकटे बसलं की आज आपण काय ऐकलं, मग ऐकलेलं आपल्यामध्ये का आचरणात येत नाही असा विचार करत आहे. सत्संगाला लोक खूप असतात पण सत्संगानंतर त्याच्यावर विचार करीत नाही की आपण कितपत पाळतोय ऐकलेलं, अजून आपल्यात का उतरत नाही, आपली काय चूक आहे. आपण ऐकण्यापुरता ऐकतो पण त्याचा विचार करीत नसल्यामुळे ती विद्या, ब्रह्मविद्या आपल्याला शांती देत नाही, शांतीने देत. पाहता ते शिकलेल्या पोरी होत्या, बडबड करत चालले त्या, म्हणजे शिक्षणाचा काही उपयोग आहे का. आता त्यांना कडक बोलून उपयोग होता का, हे उदाहरण घालून दिलं मी मध्ये, तरी त्यांचं ऐकण्यात लक्ष नाही आहे. याला म्हणतात धुंद. पाच सभ्य लोक येतात, शांततेने दर्शन करतात, थोडंसं हळूच घंटा वाजवतात, निघून जातात. म्हणून हे लक्षात आलं पाहिजे. राम, कृष्ण, नारायण, शिव ही जी नावं आहे हे काय करतात, ज्याप्रमाणे सोनं अग्नीत टाकलं की शुद्ध होतं, त्याप्रमाणे राम, कृष्ण, शिव, दत्त, देवी, गणपती, कोणतेही दैवत असो, हे काय करतं, आपल्या चित्ताला शुद्ध करतं. जसं आता आपण साबणाची पावडर घेतली, अंगाला साबण लावला, काय करतो, तो साबण मळ काढतो. तसं चित्ताच्या ठिकाणी
लोभ, काम आणि क्रोध हे मळ बसून जातात. लोखंड कसं होतं, जमून जातं. तसं आपलं चित्त सुद्धा या लोभानं, कामानं आणि क्रोधानं कडक झालेलं असतं. त्यामुळे आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतात आणि मग आपल्याबद्दल लोक तिरस्कार करतात. काही लोक म्हणताना, महाराज माझ्या हाताला लहणार नाही आहे. कोणाच्या तोंडात किती बी हात घाला, कोरडाच निघतो. आता हात तर 4च बोटं जातात, एवढा हात कुठे जातो का तोंडात, कधी गेला आहे तर सांगतोच का नाही माणूस. तर आपण गरजेपेक्षा कोणाचं जास्त वरवर करतो. माणसाला कामापुरतं दिलं ना तर त्याचं महत्त्व राहतं. तुम्ही वेगळं दिलं की त्याला महत्त्व नाही राहत. मग मुलगी असो, मुलगा असो, त्याला त्याचा पुढे जाऊ द्यावा आणि योग्य वेळी, संकटाच्या वेळी मदत करून द्यावी. आपण काय करतो, देतच राहतो. त्यांना सवय होऊन जातं, यांच्याजवळ आहे देतात, टाकतील बटे. हे लक्षात आलं पाहिजे. गरज असली ना तर मनुष्य नम्रपणाने घेतो. गरज नसली तर मुलगा सुद्धा, का रे तुला पैसे पाहिजे, घे, ठेवून द्या तिथे, नाही तर तिच्याजवळ देऊन द्या. घेतो नाही हातामध्ये तो आपला नथू. आणि सुधाकर असला तर, बाबा लागलं तेव्हा मी मागून गेलो, राहू देतो, आज काही काम नाही, माझं काम झालं. सुधाकर पाहिजे तो, नथू ऐकत नाही. त्याचं नाव वैभव असलं तरी वागतो नथू सारखा असतो. नथू शब्दामध्ये थू आहे, तिरस्कार. एकेरी नावं जे आहे ते तिरस्कारात जमा होत. राकेश नुसता शोकेस सारखा राहत होतो घरात, काही घेणं नाही. असं आहे. म्हणून ते म्हणतात, आपले कुंडल ज्याप्रमाणे स्वच्छ होतात त्याप्रमाणे देवाच्या नावानं आपलं चित्त शुद्ध होतं आणि भगवंताकडे लागतं. म्हणून भगवान शुद्ध चित्त करून देतात. तीच भक्ती होय. चित्त शुद्ध झालं की भक्ती होऊन जाते आणि मग भगवंताचा संयोग व्हायला लागतो. भजनामध्ये गोड लागतं, जपामध्ये गोड लागतं, वाचनामध्ये गोड लागतं, ऐकण्यामध्ये गोडी लागते. नाही तर मनुष्य बसतो पण ऐकतच नाही. पंढरपूरला गेल्यावर वाडी कोणी गेलं की त्याचे 2 लाडू खाऊन घेतो. किती चोऱ्या करतात लोक, कारण त्यांना त्याच्याशी काय घेणं. मजा करायला गेलं काय होतं ते पाहता. गावात आल्यावर बारीची टिंगल करायची आणखी. म्हणून ते म्हणतात की संयोगाची भावना होते आणि भगवान आपल्याला हसवतात, आनंद देतात, आपली भावना बदलवतात. म्हणून मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. आपली भावना बदलली पाहिजे. जोपर्यंत भावना स्वार्थी आहे, भावना स्वार्थी आहे, तोपर्यंत माणसाला मार्ग सापडत नाही. म्हणून भावनेमध्ये त्याग आला पाहिजे. आपण जे ऐकतो त्याच्याने आपल्या मनाची भावना बदलली पाहिजे. जेव्हा ना भावना बदलते तेव्हा आत्माच परमात्मा होतो. आत्माच परमात्मा होतो. पहा, आपण एखाद्या ती राईत माणसाला रोज नमस्कार करतो. देवळात बरेच लोक असतात. एखादा मुलगा ती राईत माणसाला आपल्या वडिलांजवळ बसला तर नमस्कार करतो. तो सुरुवातीला म्हणतो नको रे मला कशाला करतो, पण तो जर करतच राहिला तर सहज त्याच्या पाठीवर हात ठेवायला लागून जातो. का की नाही रे हा चांगला पोरगा आहे म्हणून त्याच्या पाठी. तसं आपण सहज कार्यरत राहिलो की परमात्मा आपल्याला सहाय्य करतो, सहाय्य करतो. मग तो पोरगा एखाद दिवशी आला की आपण खरे काही बरोबरी नाही कर भाऊ, मग सांगता तर घरी फोन तर करता मी आलो असतो ना पाहायला. म्हणजे नुसत्या नमस्कारामुळे आपण त्याला पाहायला जायला तयार होऊन जातो. तशी ओळख नाही पण तरी होतो. का संयोग झाला.
मग तसा आपला भगवंताशी जर संयोग झाला तर भगवान आपल्या पाठीशी आहे. भिवू नको मी तुझ्या. हा, आपला संयोग झाला पाहिजे. असं नुसतं वाचून देव आपल्या पाठीशी नाही येणार. नाही हो, देव बी पैसेवाल्यांचा आहे महाराज, तुम्ही काय सांगता, असं बोलतात लोक. देव सुद्धा आता समजा म्हाताऱ्या लोकांना एस टी फुकट आहे पंढरपूरला जायला. तिथे गेल्यावर पांडुरंगाला म्हटलं तर पाहिजे, देवा सरकार सोयीने आलो आहे रे, पण मन तुझ्याकडे लावून घे. तो लगेच तिथून पोरीकडे चालला जातो दोंडायच्याला. असा असतो तो. तुला पोरीकडे जायला त्याला सांगितलं होतं का? नाही, परत औरंगाबादला उतरून जातो साडूकडे. घरी आहे तू, पंढरपूरच्या ह्याच्याकरता गेला होता. यात्रा करून आपल्या घरी आलं तर पुण्य मिळतं, दुसऱ्याकडे गेलं तर पुण्य वजा होतं. असं आहे, लोक ऐकत नाही. पुण्याचा नाश होतो. देवळातून सुद्धा घरी जायचं, दुसरीकडे जायचं नाही. आपलं पुण्य गेलं पाहिजे घरी. रोज म्हणता तुम्ही पुण्यवंता पुण्यशिळा. देवळातून गेल्यावर कोणाचा चहा प्यायचा नाही, घरी गेल्यावर बाजारात गेलं ते प्यावं आहे. तर मग तुमचं पुण्य जाणार नाही ना घरी, कमी होऊन जाईल ते. असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आपण पुण्याचा नाश करतो. माऊली लिहिते बरं, मी नाही सांगत. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कायचा दयाळ पावे हरी. कोणी लिहिलंय? ज्ञानेश्वर माऊली. आपण जर वाचाळपणा केला तर तो दयाळ प्राप्त होणार नाही. म्हणून जसं पांढरा रंग माणसाला आनंद देतो, पण आता कोणी जर सांगितलं तुम्हाला की गुलाबी कपडे घातले की पैसे मिळतो, तर तुम्ही पांढरा सोडून द्याल, गुलाबी घेऊन द्या. कारण तुम्हाला फक्त पैसे पाहिजे. लाल रंग का वापरायचा नाही, तर रक्ताचा रंग लाल आहे. लाल रंगाने मनुष्य फक्त भडकतो. म्हणून सरकारने ब्रिटिश काळापासून हमालांना वरचा शर्ट लाल दिला आहे, कारण ते सहन करायचं असतं त्यांना. एवढ्या गर्दीमध्ये एवढं ओझं घेऊन ते गाडीत घुसतात आणि तुमचं दर्शन करून देतात. तर नाही सांगितलंय आता कोणताही कलर वापरतो. ब्लॅक तर कसा जिकडे तिकडे होऊन गेला आता. काळा कलर, काल भैरव. ते काय करतात, ते शर्टावर काल भैरवायन मला इथं लोक घेऊन येतात शर्ट. पहा तो घालून बसलाय. तर काळा कपडा का नाही घालत, तर रक्तावर त्याचा परिणाम होतो काळ्या रंगाचा, म्हणून निघाला. पांढऱ्या रंगाचा रक्तावर परिणाम होत नाही, गुलाबी रंगाचा वाईट होत नाही, पिवळ्या रंगाचा वाईट होत नाही. रंगाचा गुणधर्म आहे. म्हणून निळे फुलं वेगळ्या देवाला, पांढरे फुलं वेगळ्या देवाला, लाल फुलं देवीला, गणपतीला, मारुतीला, गुलाब सगळ्यांना. कारण गुलाबामध्ये रंग जरी असला तरी सुगंध आहे. काय आहे? सुगंध. म्हणून गुलाब हा तुमचा कृत्रिम गुलाब नाही. ज्याला सुगंधाने तो गुलाब नाही आहे, तो ओरिजिनल गुलाब पाहिजे, गावठी आपला. तो सगळ्या देवांना झाला. लक्ष्मीला अत्यंत गुलाबप्रिय, म्हणून गुलाबी लग्नामध्ये माणसाचे कपडे, बाईचेकडे गुलाबी पिवळे आणि माणसाचे पांढरे असे होते. आता कोणतेही कलर. आता तर काल मी ऐकलं की भाड्याने भेटता. लग्न लावून याचं परत देऊन द्यायचे. पगडी ऐकली होती, पण सगळे कपडे भाड्याने मिळतात म्हणाला. खर्च करायची गरज नाही. हा बूट पण मिळतो म्हणे. बा त्याच्या मुष्ट्या कपड्यावर लग्न लावायचं का? असं आहे ते. म्हणून हे कळायला पाहिजे. मग हे अशी हृदयामध्ये भक्ती भरली जाते आणि भक्तीचा अनुराग होतो आणि चित्त ईश्वराशी मिळतो.
आणि आपला भाव सुधारतो. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे, आपल्या हृदयामध्ये भक्ती राणी महाराणी असली की आपलं कठोर हृदय हे हलकं होतं. कारण विषयामुळे हृदय कठोर झालेलं असतं. आता मग आपलं हृदय कठोर होऊ नये म्हणून, जसं उदाहरणार्थ हा रुमाल माझ्या हातात, हा पडू नये जाऊन म्हणून आपण लगेच उचलतो, खिचात ठेवतो त्याला, तसं ही भक्ती मोठी सावध केली पाहिजे की आपली सुटायला नको. जशी आपण वस्तू सांभाळतो, मोबाईल सांभाळतो, पेन सांभाळतो, आपल्या वस्तू आपण सांभाळतो, विसरत नाही त्याला, तसं भगवंताच्या भक्तीला सांभाळून करायची. देखावाही करायचं नाही, आपली आपली करत राहायचं. नामस्मरणसुद्धा हळूहळू आतले आत चालू द्यायचं. काही लोक म्हणतात का हो तुम्ही विमानात बसले तर तुमच्या विमानाला मी चिटकून जाऊ, असं ऐकायचं नाही कोणाचं. देखावा नाही करायचा, आपल्या मनापासून करायचं. आणि मनापासून केलं की मग आपल्याला एवढंच लक्षात येतो, मेरे तो गिरधल गोपाल दुजा न कोई, एवढं लक्षात येतं. आणि हे अंतकाळी लक्षात राहिलं की माझा फक्त भगवंत आहे, असं जर मनात राहिलं तर पुन्हा जन्माला यायची गरज पडत नाही. सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. वा वा. ठेविला कर भोजना मागती तुप पाव पडला विसर